भारत माता की जय, भारत माता की जय. मस्तपैकी भूक आलेली. नमस्कार मंडळी, मी प्रशांत गावडे तुमचं स्वागत करतो आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. आणि आज आहे 15 ऑगस्ट, स्वतंत्रता दिवस. तर आज ठरलं की जिममध्ये स्वतंत्रता दिवस न साजरी करता, तर आज असं डोक्यात होतं की कुठंतरी कुठल्या किल्ल्यावर तरी जावं. मग त्याच्यामुळं आम्ही राजगडला चाललेलो आहे आणि आज त्या प्रकारे आमचा ध्वजारोहण सेलिब्रेट करणार आहोत. तर ह्याच्यामध्ये आमची जिमची गँग आहे आणि पाठीमागं ते इग्नोर करा, त्याचा नाही काय विषय. आणि मस्तपैकी चाललो एन्जॉय करण्यासाठी. आता बघूयात, जाण्याचा मार्ग राहणार आहे सासवडवरून आणि मग तिथून तसं जाणार आहोत. त्यातले त्यात आज झालेले असं की गुगल मॅप बंद आहे, त्याच्यामुळे मॅप माय इंडियावरून आम्ही चालू केलेलं आहे, लोकेशन वगैरे टाकलेलं आहे. तर बघूयात काय होतं आहे ते. हा कामचा सगळा सेटअप, आमच्या गाड्या, आमचे मित्र सगळे, अख्खे जिमचे गँग. आणि आत्ता साधारण वाजलेले आहेत 6:30 आणि तर आता एक 5-10 मिनटामध्ये आम्ही निघणार आहोत. आय विल कीप यू पोस्टेड. आत्ता सध्या सासवडमध्ये थांबलेलो आहे नाश्ता करण्यासाठी. सकाळचे आत्ता साधारण 7:30 वाजलेले आहेत, 7:30-8 वाजलेले आहेत. आणि ह्याच्यानंतरचा स्पॉट डायरेक्ट आम्ही राजगडला थांबणार आहोत, इथं नाश्ता करणार आहोत. आणि साधारण कमीत कमी आमचं 10 ते 11पर्यंत पोहोचण्याचा प्लॅन आहे. 11 वाजता पोहोचलो तर बाकीचा गड वगैरे व्यवस्थित एक्सप्लोअर करता येणार आहे. त्याच्यामुळे लवकर आटपून नाश्ता करून मग पुढच्या सवारीला जाणार आहे. चला, आय विल कीप यू पोस्टेड. त्याच्यावर आहे. अरे बाबा, ब्लॉगला नको आहे आपलं काय. मी स्नॅप काढतो. आता आम्ही आलेलो आहे राजगडाच्या पायथ्याला. गाडी वगैरे आम्ही इथं थांबवलेले आहेत आणि पाठीमागं जो दिसतोय तो राजगड आहे. आणि विषय असा झाला की थोडा वेळ फोटो काढायचे, थोडा वेळ थांबायचं, पाणी वगैरे प्यायचं आणि मग पाले दरवाजाने वर जायचं. म्हणजे पाले दरवाजाच्या मार्गाने आलो आहे आम्ही, कारण की पलीकडच्या बाजूला चोर दरवाजाने जायचं होतं, पण ट्रेकिंग भरपूर असल्यामुळे की गँगने आमचा प्लॅन कॅन्सल केलेला आहे थोडासा तिकडून. त्याच्यामुळं आणि लेडीज पण असल्यामुळं जरा अडचण येते आहे आणि ट्रेकिंग कोणाला जास्त करता पण येणार नाही. त्याच्यामुळं आम्ही चाललेलो आहे पाले दरवाजाने. आणि एकंदरीत हा असा नजारा आहे. भात शेती वगैरे दिसतंय, मोकळं पटांगण वगैरे दिसतंय आणि खूप सुंदर दिसतंय हा नजारा. आणि चला, थोड्या वेळात आता ट्रेकिंग स्टार्ट करायची. तर बघूयात पुढची धमाल काय होते. आय विल कीप यू पोस्टेड. आता गाड्या वगैरे पार्क केल्या आहेत, त्याचे त्यांनी काहीतरी चार्जेस घेतलेले आणि त्याच्यानंतर तिकीट वगैरे आहेत मस्तपैकी. नजारा पण छान आहे. आणि पाठीमागच्या साईडला पायथ्यापर्यंत आलेलं आहे. तिथून ट्रेकिंग आमचं चालू आहे आणि एकंदरीत 5 मिनटात आम्ही ट्रेकिंग चालू करतो. आणि सोबत पाणी, खायला पुरेसं अन्न आणि कपडे वगैरे ते एक्स्ट्राचे घेतलेले आहेत, कॅरी बॅग्स घेतलेले आहेत, कारण की आत्ता पावसाळ्याचे दिवस आहेत. आणि परत हां, टुरिस्ट गाईड होता. हे आहेत आमचे टुरिस्ट गाईड. नाव सांगा रे पटापटा. नाव सांग.
भांडण चालू झाले त्यांचं. कोण टुरिस्ट गाईड होणार आहे, वादविवाद चालू आहेत सध्या. आता सध्या लय दम लागलाय, पण ह्याच्यानंतर पण सगळ्यात बेस्ट गोष्ट अशी आहे, थकून बसल्यावर पाठीमागा हा जो नजारा दिसतो ना, तोड नाहीये त्याला. असं वर आलोय, पायऱ्या लागलेल्या आहेत आणि आम्ही स्टार्ट केलं होतं त्या तिथून जिथं गाड्या वगैरे लागलेल्या दिसते ते, आणि वरती अजून एक साधारण 40% राहिलेलं आहे. आणि समोरच्या साईडला तिकडं तोरण आहे, अजून साधारण एक 30-40% राहिलेलं आहे. पण जसं पायऱ्या लागले तसं जरा बरं वाटतंय, नाहीतर खूप दम लागणार प्रवास आहे. पाटण्यावर 20 किलोचं ओझ आहे, अख्खे बॅग आहे, सगळ्यांचं खाणं आहे त्याच्यात. आणि सगळा ग्रुप गँग पाठीमागं राहिलेली आहे खूप. एकंदरीत मी पुढं चाललेलो आहे. पाठीमागं बाले किल्ला, इकडं हा पाली किल्ला, पाली दरवाजाला पोचलोय. खूप लांबून आलोय. तिथं खाली एक छोटासा रस्ता आहे, त्याच्याने पलीकडच्या बाजूने येता येते. आणि हा पाठीमागा आहे तो बाली किल्ला आहे वर, आणि हा आहे पाली दरवाजा. आणि हा आहे तो नजारा. एकंदरीत खूपच सुंदर आहे, थंड वातावरण आहे, वरून आभाळ चाललंय, ढग चाललंय. आणि इथं पण येत आहे, खाली जास्त हवा लागत नाही, दमट वातावरण आहे त्याच्यामुळे. पण वर आलं खूपच भारी वाटतंय. साधारण 45 मिनटामध्ये आलेलो आहे वर. आता अजून फिरायचं आहे. चला किती गोष्ट. एक स्टॉप घेतलेला आहे, वरती आलेलो आहे पूर्ण. आणि पहिल्यांदा पाणी पितोय. आता पाठीमागं हा तिरंगा आहे आणि पाणी पितोय. खूप भारी वाटतंय. सगळे अजून पाठीमागच आहे, मी वर आलेलो आहे. सगळ्यात जास्त मजा तर बाले किल्ल्यावर येते. मी बाले किल्ल्यावर 2022ला आलो होतो, 22ला किंवा 21ला आलो होतो. नुकतंच मी लॉ पास आउट झालो होतो. त्याचा ब्लॉग पण मी इंस्टाग्रामवर टाकलेला आहे, त्याचा ब्लॉग काही यूट्यूबला टाकलेला नाही आहे. त्यावेळेला फक्त 2 माच्या करून झाल्या होत्या. पलीकडची बाजू जी आहे ती राहिली होती, पण आता यंदाच्या वेळेला आहे डोक्यात तर माची करून मग ती पलीकडची बाजू पण करायची आणि मग त्याच्यानंतर घरी निघायचं. खरं सांगू, वाट लागते, दम लागते प्रचंड. स्वतःची जर लायकी ओळखायची असेल, जास्त माज आला असेल तर ट्रेकिंगला या नक्की. सगळा माज उतरून जाईल. आपली लायकी काय ते समजतंय. खूप दम लागतोय. चला, आय विल कीप यू पोस्टेड. आमचा 15 ऑगस्ट स्वतंत्रता दिवस, आणि आज हे मिळालेलं स्वातंत्र्य आम्ही राजगडावर साजरी करतोय. आय विल कीप यू पोस्टेड.
ही सगळी गँग आपली तिथे आहे सध्या. त्या पॉईंटवर थांबलेले आहेत. लय प्रचंड थकलेली आहेत. त्यांना वर सुद्धाही वाटत नाहीये. खूप मजेशीर आहे. तिकडे नाही पलीकडे वर. आपण इकडे येतात. हो प्रवीणराव चला हराव चाल धोक्यात. नाही कोरा सगळी मस्तपैकी बुक आलेली. आपण सगळे जेवत आहेत आता. मला काय बोलणार आणि मला इच्छा बी नाही. हे सगळे मस्तपैकी एन्जॉय. हे भावना कसं वाटतं? मस्त छान वाटतंय. डागात जेवायला बसले. डागात खूप दिवसांनी फिरायला आलोय पण छान वाटतं. डागात जेवायला. आणि सध्या भूक लागली आम्हाला. भूक लागल्यामुळे बोलता येणार. जेवण झाल्यानंतर बोलू. होय भाऊ माझा मोबाईल नेला तर अवघड होईल. 1.5 लाखाचा बंद करावं लागतं. मग काय बस बस. अशा रीतीने आमच्या जेवणावर टल्ला मारलेला आहे माकडांनी. चला हे असल्या ढगात जेवण झालं. जेवण होऊन बाटल्या कचरा टाकलं पाठीमध्ये आमच्याशी निवळतंय हे. आणि इकडे हा नजारा असं आबाळ येते खाल्लं. फील होतं अक्षरशः. हे खूपच सुंदर. आता निवडलंय राजगड आपला बालेकिल्ला. आणि इकडे ही सुवेळा माची आहे. इकडे धोका आहे आणि ही साईड आहे किल्ल्याची. त्या साईडला कधी जाता येत नाही. शक्यतो लोक तिकडे जात नाही जास्त. त्याच्यामुळं आम्ही पण ते टाळतो. आणि इकडे ही सुवेळा माची पूर्णपणे डागात लपलेली आहे. माझी येते सध्या. सगळे चालले त्याचप्रमाणे आम्ही पण चालतो. चला काय की आहे ती त्या साईडला आहे ती सुवेळा माची. आणि त्याच्या पुढं बस असं निघायचं. आणि एकंदरीत हा गड इतका सुंदर असा. जर स्वर्ग बघायचं असेल ना तर राजगडलाच आलं पाहिजे. आहे तो पाठीमागं राजगडचा बालेकिल्ला. खूप भयंकर आणि अप्रतिम दिसतो. आणि बलशाली एकदम मस्त. आता तो दुकानच्या आड गेला. सुंदर आहे. या चला या चला. मी कुठे ना जिथं पण आहे म्हणजे ते सगळ्यात बेस्ट कुठे बघायचं. डोंगराला जिथं भगदाड पडलेलं आणि दगडांना पूर्णपणे पडलेलं मी. आणि हा नजारा तिकडं आपला पूर्ण राजगड आहे. आणि हे सुवेळा माची आहे. आणि इकडे असा हा नजारा आहे. हा आहे
संपूर्ण ट्रेक जो होता तो कंप्लीट झालेला आहे. तो सगळे पॉईंट बघितले, फक्त तो पॉईंट दरवेळेला राहतो आणि या वेळेला सुद्धा राहिला. आणि आता बघून आम्ही चाललेलो आहे खाली. आता पायथ्याला जाणार, थोडासा नाश्ता करणार आणि मग त्याच्यानंतर घरी जायचं डोक्यात आहे. आणि अशा रीतीने हा व्लॉग समाप्त झाला. असंच सपोर्ट करत राहा. ह्या जागेला आवर्जून व्हिजिट द्या एकदा, कारण की हे जिथं इतकं सुंदर आहे ते तुम्ही व्लॉगमध्ये जे बघताय ते फक्त 10% दिसते, पण 90% जे आहे ना, जे डोळ्यांनी बघण्यात मजा आहे ना, ते व्लॉगमधून नाही. त्यामुळे इथे या, अवश्य बघा. इतकं सुंदर नजारा आहे, इतकं सगळं सुंदर आहे. आयुष्य घरी बसून वेस्ट करण्यापेक्षा इथे येऊन जगलेलं कधी पण बरं आहे. त्यामुळे फिरणं महत्वाचं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बघत राहा माझं चॅनल. आणि हा व्लॉग इथेच संपला असं जाहीर करतो. जय शिवराय. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम.